तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी उदयकांतला मारण्यासाठी गेलेली असते। तर इथे उदयकांतला मारायला गेलेल्या वल्लरीचा खात्मा झालेला असतो। तिचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो, कारण उदयकांत पोलिसांच्या ताब्यात आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण रमाकांत काकांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी खूप जास्त मेहनत घेत असतात। म्हणजे ज्या वेळेला रमाकांत काकांचा खून झाला त्यावेळेला CCTV फुटेजमध्ये सगळं रेकॉर्ड झालं होतं, पण वल्लरीने आयोजकाला मॅनेज करून ते CCTV फुटेज डिलीट करायला सांगितलं। पण डिलीट झालेलं फुटेज हे पुन्हा एकदा रिकवर करायला अर्णवने सांगितलेलं असतं। इथल्या लोकांना जर ते जमत नसेल तर त्याने ऑस्ट्रेलियाची एक टीम आहे, ते लोक कितीही डिफिकल्ट ॲक्सेस असू दे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्की करतात। त्यामुळे डिलीट केलेलं फुटेज हे आता रिकवर करण्याची जबाबदारी अर्णवने त्या लोकांना दिलेली असते। अर्णवने त्यांच्याबरोबर कोलॅबरेट केलेलं असतं आणि त्यानंतर ही गोष्ट अर्णवने ईश्वरीला सांगितलेली असते। तेव्हा ईश्वरीला प्रचंड आनंद होतो की आता बाबांचा जो खरा मारेकरी आहे तो कुणी का असेना, पण तो आता पकडला जाईल। आणि जेव्हा नम्रता आणि ईश्वरीमध्ये भांडण झालेलं असतं ते आता सगळे गैरसमज दूर झालेले असतात। ईश्वरीला खूप वाईट वाटतं, तिने आपल्या बहिणीच्या कानाखाली दिलेली असते आणि म्हणून तिला सॉरी म्हणण्यासाठी तिने तिचा फेवरेट शिरा बनवलेला असतो तिचं तोंड गोड करण्यासाठी। आणि तेव्हा आजीला प्रचंड आनंद होतो की दोन बहिणींमध्ये जरी भांडण झालं असलं तरीसुद्धा त्यांनी खूपच शांतपणे ते भांडण मिटवलेलं असतं। तेव्हा मामा म्हणतात की आई बघतेस ना, अगं भांडण मिटलं, आता तरी तू खुश आहेस ना? तेव्हा ती म्हणते हो बाबा, आता देवाकडे माझं एकच मागणं आहे। तेव्हा अविनाश म्हणतो कुठलं मागणं? तेव्हा आजी म्हणते की रमाकांत राव आहेत ना, त्यांचे मारेकरी आता लवकरात लवकर सापडले पाहिजे, माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे। तेव्हा अर्णव म्हणतो की आजी काळजी करू नको, तुझी ती इच्छासुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण आता ते काम मी एका खूप महत्त्वाच्या टीमला दिलेलं आहे। ऑस्ट्रेलियामधून आता ते लोक येणार आणि ते सगळं फुटेज रिकवर करणार आणि त्यानंतर बाबांचा खरा मारेकरी कोण आहे हे सगळ्यांच्या समोर येणार। तेव्हा सगळेजण खुश होतात, मात्र वल्लरी तिला काही आनंद झालेला नसतो। आणि त्यानंतर इथे वल्लरीला आनंद होत नाही ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली असते। आणि तेव्हा ईश्वरी वल्लरीला म्हणते मामी, अहो तुम्ही का थांबलात? घ्या ना, तुम्ही तोंड गोड करा, बाबांचा मारेकरी लवकरात लवकर सापडणार आहे। तुम्हाला हे ऐकून आनंद झाला नाही का, असं ईश्वरी विचारते। तेव्हा ईश्वरीला कुठे ना कुठेतरी वल्लरीवरती संशय असतो, पण तिला आता वल्लरीच्या विरोधामध्ये असे काही पुरावे मिळालेले नसतात जेणेकरून ती ठोस पद्धतीने तिच्यावरती आता ती ॲक्शन घेऊ शकते किंवा तिच्यावरती बोट दाखवू शकते। म्हणून ती आधी विचार करते की आपण वल्लरीच्या विरोधात पुरावे गोळा करूया, त्यानंतरच आपल्याला गोष्टी मनासारख्या करता येतील। रमाकांत काकांच्या रूममध्ये वल्लरी अंधारामध्ये बॅटरी घेऊन गेलेली असते आणि ती पुरावे नष्ट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत असते। आणि तेव्हा ईश्वरी पोती आणण्यासाठी रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हा तिने वल्लरीला रंगेहात पकडलेलं असतं, पण नेहमीप्रमाणे थातूरमातूर कारण देऊन वल्लरी तिथून निसटलेली असते। तेव्हा ईश्वरी म्हणते की आईंचं वागणं म्हणजे मामींचं वागणं हे दिवसेंदिवस विचित्र होत चाललेलं आहे। नक्की त्या इथे कशाला आल्या होत्या? ही गोष्ट संशयास्पद आहे, मला या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे की नाही असा ती प्रश्न स्वतःलाच विचारते। आणि त्यानंतर पोथी शोधत असताना तिला मनामध्ये एकच शंका येत असते की मामी नक्की इथे काय शोधायला आल्या होत्या, या गोष्टीवरती सुद्धा मला लक्ष दिलं पाहिजे, असं ईश्वरीने
ठरवलेलं असतं. आणि त्यानंतर इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं आपापल्या कामामध्ये आता बिझी असतात. तेवढ्यातच इथे मामांना एक प्रश्न पडलेला असतो. तो प्रश्न म्हणजे जे रक्त त्यांच्या रूममध्ये पडलेलं असतं ते रक्त नक्की आलं तरी कुठून. तेव्हा ते रक्त अजूनही तसंच असतं. तेव्हा मामा अर्णव ईश्वरीकडे येतात आणि म्हणतात की तुम्ही दोघेजणं जरा माझ्या रूममध्ये येता का, मला थोडीशी शंका आहे. ती शंका नक्की काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा ते अर्णव ईश्वरीला रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणतात की हे बघा, हे रक्त जे इथे फ्लोअरवरती सांडलेलं आहे हे रक्त कुणाचं आहे, नक्की कुणाला इतकं लागलं आहे, या गोष्टी संशयास्पद आहेत की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते मामा अगदी बरोबर बोललात तुम्ही, हे रक्त आहे ना ते संशयास्पद तर आहे, एवढं रक्त कुठून आलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामींना जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या की त्यांच्या पायाला काहीतरी लागलं होतं किंवा नेलपेंट सांडले असं काहीतरी त्या म्हणाल्या होत्या. तेव्हा मामा म्हणतात की नाही नाही, हे तर रक्तच आहे, नेलपेंट वगैरे काही नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते याचा अर्थ हे रक्त बाबांचं असू शकतं का. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते की आपण हे फॉरेन्सिक लॅबवाल्यांना दाखवलं तर, आणि फॉरेन्सिक लॅबमधून एका माणसाला बोलवलं जातं आणि ते रक्त नक्की कुणाचं आहे हे चेक करायला सांगितलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता फॉरेन्सिक लॅबवाले येतात आणि ते ब्लड आता घेऊन जातात आणि ते ब्लड चेक करण्यासाठी त्यांना अर्णवचं ब्लड सॅम्पलसुद्धा घ्यावं लागतं. कारण त्यांना संशय असतो की जर हे रमाकांत काकांचं ब्लड असेल तर ते अर्णवच्या ब्लडबरोबर मॅच होईल, त्यांचा DNA मॅच होईल असं आता त्यांनी ठरवलेलं असतं. एका बाजूला ह्या गोष्टी आता सुरू असतात तर दुसऱ्या बाजूला वल्लरी बाहेर असते आणि वल्लरी म्हणते की आता माझं काही खरं नाही आहे. अर्णवने तर आता खूपच मात्र पाठपुरावाच धरलेला आहे, म्हणजे ते आता उदयकांतपर्यंत नक्की पोचणार. एकदा का CCTV फुटेज रिकवर झालं की मग अर्णवला समजेल की रमाकांतचा मारेकरी उदयकांत आहे. आणि एकदा का उदयकांतला पकडलं की मग उदयकांत माझं नाव घ्यायला जरासुद्धा विचार करणार नाही. मग या सगळ्याच्या मागे मूळ सूत्रधार मी आहे हे सुद्धा अर्णवला कळेल. तेव्हा वल्लरी म्हणते की आता वेळ आली आहे उदयकांतचा काटा काढायची. उदयकांतची तशीही मला आता गरज नाही आहे, सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडलेल्या आहेत. आता उदयकांत एकमेव ती व्यक्ती आहे जी माझ्या विरोधामध्ये तोंड उघडू शकते, त्यामुळे मी आता उदयकांतला सुद्धा मारून टाकणार असं तिने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी उदयकांतला फोन करते आणि म्हणते कुठे आहेस तू. तेव्हा तो म्हणतो आता काय काम आहे तुझं, मी आहे ना आता एका ठिकाणी, मी बाहेर पण पडत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते हे बघ तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि त्याचबरोबर तुला पैसे पण द्यायचे आहेत, पण ते मी तुला फोनवरती सांगू शकत नाही, त्यासाठी मला तुला भेटावं लागेल. खूप जास्त कॅश घेतले आणि तुला आता काही दिवस लपूनसुद्धा राहायचं आहे, त्यासाठी मी तुला खूप जास्त कॅश देणार आहे, पण हे सगळं मी तुला भेटूनच सांगणार आहे. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, ॲड्रेस पाठव, त्या ठिकाणी मी तुला भेटायला येतो. आणि तेव्हा इथे वल्लरीने त्याला लोकेशन पाठवलेलं असतं आणि त्या ठिकाणी ते दोघेजणं भेटणार असतात. तेव्हा इथे आता ईश्वरी ही मामीवरती लक्ष ठेवून असते आणि तिला माहिती असतं की मामी आता खऱ्या गुन्हेगारापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता मामीचा पाठलाग करण्याचा निर्णय घेते. आणि तेव्हा वल्लरी म्हणते की सॉरी उदयकांत, पण तुला जर पकडलं ना तर तू माझं नाव घेशील आणि मग या प्रकरणामध्ये मलासुद्धा अटक होईल, म्हणून मी तुझा खात्मा करणार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता रमाकांत काकांचं ब्लड आणि इथे अर्णवचं ब्लड हे आता टेस्टिंगला जातं. तेव्हा रमाकांत काकांचं ब्लड हे अर्णवच्या ब्लडबरोबर मॅच झालेलं असतं आणि त्यामुळे इथे आता जे ब्लड त्यांना फ्लोअरवरती भेटलेलं असतं ते रमाकांत काकांचंच आहे ही गोष्ट आता क्लिअर झालेली असते. तो DNA मॅच झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला समजतं की याचा अर्थ बाबांना या रूममध्ये सुद्धा मारण्यात आलं होतं, पण हे कारस्थान मग कुणाचं असेल. तेव्हा ईश्वरीला वल्लरीवरती संशय आलेला असतो. तेव्हा वल्लरीचा पाठलाग करत ती आता जाण्याचा निर्णय घेते, पण ते अर्णवला याबद्दल आधी काहीसुद्धा सांगत नाही. पण त्यानंतर ईश्वरी जेव्हा तिचा पाठलाग करत तिथून निघते तेव्हा तिने अर्णवला फोन केलेला असतो आणि ती म्हणते की अर्णव सर, मी तुम्हाला एक लाईव्ह लोकेशन पाठवते, प्लीज तुम्ही तिथे लवकरात लवकर पोचा. काय बोलायचं आहे, काय करायचं आहे हे सगळं तुम्हाला तिथे आल्यानंतरच कळेल. फक्त तुम्ही एक काम करा, पोलिसांनासुद्धा इन्फॉर्म करा
आणि त्या ठिकाणी यायला सांगा. बाबांचा मारेकरी सापडला असा तुम्ही आता विचार करा आणि लवकरात लवकर पोलिसांच्या टीमला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पोचा. तेव्हा वल्लरी जात असताना ईश्वरी खूपच हुशारीने तिचा आता पाठलाग करत जाते. तेव्हा एका गोडाऊनमध्ये ती आता उदयकांतला भेटणार असते आणि तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो ती आता उदयकांतला पैशांचं लालच देते. त्यानंतर ती संपूर्ण गुन्ह्याची कबुलीसुद्धा देते. ती म्हणते की आत्तापर्यंत तू माझी खूप मदत केलीस, माझ्या गुन्ह्यामध्ये पहिल्यापासून तू माझी साथ दिलीस. 20 वर्षांपूर्वी रमाकांत आणि सात्विका यांना वेगळं करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात जरी माझा असला तरी त्याच्यामध्ये खारीचा वाटा तुझा होता, कारण तुझ्या मदतीशिवाय मी काही करू शकले नसते. तेव्हा ती म्हणते की तेव्हापासून आत्तापर्यंत मी तुला खूप पैसे दिले फक्त तुझं तोंड बंद करण्यासाठी, पण आता वेळ अशी आली आहे उदयकांत की आता पोलीस तुझ्या पाठीमागे ना हात धुवून पडले. अर्णव गप्प बसला नाही आहे. रमाकांतचा खरा खुनी कोण आहे? घरामध्ये आता सगळ्यांना ही उत्सुकता लागलेली आहे आणि लवकरात लवकर त्या खुन्याला शिक्षा झाली पाहिजे अशी त्या म्हातारीची आणि घरातल्या एकूण एक माणसाची सुद्धा इच्छा आहे. त्यामुळे मला असं वाटतं उदयकांत की आता तुझासुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे नाही का? कारण जर तुला पकडलं तर पोलीस माझ्यापर्यंत सुद्धा पोचतील. म्हणून मला असं वाटतं की तू सेफ ठिकाणी जावं, तू सेफ राहावं. तो म्हणतो ठीक आहे वल्लरी, आता एवढं बोललीस ना, मग आता पैसे दे, मग मी इथून जातो निघून. तेव्हा ती म्हणते हो मी तुला आता पैसे देणार, मग थोडे दिवस तू तोंड बंद ठेवणार आणि जर तुला पोलिसांनी पकडलं तर माझं नाव घेणार, बरोबर ना? तो म्हणतो आता एवढ्या वर्षात घेतलं का तुझं नाव? नाही ना, फक्त मला पैसे देत राहा म्हणजे मी कुठेही तुझं नाव घेणार नाही. तेव्हा ती म्हणत असते हो ठीक आहे, मी तुला पैसे आत्ताही देणार आहे. हे बघ पैसे तर मी घेऊन आले. आणि तेव्हा इथे ती आता पैशांची बॅग त्याच्यासमोर देते आणि तो आता ती बॅग उघडून बघायला जाणार. तेवढ्यातच इथे वल्लरी त्याला आता गोळी मारणार असते. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच इथे वल्लरीला पकडायच्या आधी त्या ठिकाणी आता पोलीस आलेले असतात आणि ते उदयकांतलाच पकडतात. उदयकांतला त्या लोकांनी आता पकडलेलं असतं, ताब्यात घेतलेलं असतं आणि उदयकांतला ताब्यात घेतल्या इथे आता त्या लोकांनी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावलेली असते आणि पोलीस तिथे आल्यानंतर वल्लरीसुद्धा घाबरलेली असते. वल्लरी तिथे काय करते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तेव्हा वल्लरीचं आणि उदयकांतचं कारस्थान हे ईश्वरीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते अच्छा, म्हणजे गुन्हेगार आपण बाहेर शोधत होतो पण खरा गुन्हेगार तर घरातच होता. 20 वर्षांपासून या घराचा दुश्मन कोणी बाहेरचा नाही तर घरातलाच आहे, ही गोष्ट आता ईश्वरीला समजलेली असते आणि म्हणूनच त्यांनी खूपच हुशारीने वल्लरीचा पाठलाग केलेला असतो. मग त्यामुळे खरा गुन्हेगार उदयकांतसुद्धा सापडलेला असतो आणि इथे वल्लरीसुद्धा सापडलेली असते. तर अशा रीतीने इथे उदयकांतला पोलीस पकडण्यामध्ये यशस्वी झालेले असतात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता वल्लरीसुद्धा सापडलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आत्तापर्यंत तुमचे दुश्मन हे बाहेरसुद्धा होते पण घरामधलेच तुमचे 2 दुश्मन असे होते ना जे तुमच्या आईवडिलांच्या जीवावरती सुद्धा उठले होते. तेव्हा आता तुम्ही सांगा यांना काय शिक्षा द्यायची आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की या दोघांनासुद्धा तुम्ही घेऊन जा आणि कायद्याच्या दृष्टीने या दोघांना जी कठोरातली कठोर शिक्षा मिळायला हवी ती द्या. कारण दोघांनी एक हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त नाही केलं आहे तर त्या कुटुंबाचा खून केला आहे. कारण एक कुटुंब ज्याच्यामध्ये नवरा बायको एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतात पण त्यांच्यामध्ये संशयाची चिंगारी टाकली जाते आणि तो संसार उद्ध्वस्त केला जातो. मग माझी आई आत्महत्या करते, तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि ते माझ्या मामीने काम केलेलं आहे. माझ्या काकाने माझ्या वडिलांना उद्ध्वस्त केलं, काही चूक नसताना 20 वर्ष त्यांनी मरण यातना भोगल्या, त्यांनी वनवास भोगला, काहीही चूक नसताना, काहीच चूक नव्हती त्यांची पण तरीसुद्धा त्यांनी मरण यातना भोगल्या या दोघांमुळे. आणि नंतरला तो माणूस कुटुंबामध्ये आला आणि थोडे दिवस राहिलासुद्धा नाही तर त्याचा खून करून टाकला, त्याला मारून टाकलं. त्यामुळे हे दोघे जण खुनी आहेत, त्यांनी मर्डर केला आहे. त्यामुळे या दोघांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. सध्या तरी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आम्ही केला आहे, त्यांना तुम्ही अरेस्ट करून घेऊन जा
असं अर्णवने आता सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या हुशारीनेच इथे आता रमाकांत काकांच्या दोन्ही खुन्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन देत त्यांना त्यांच्या गुन्ह्याची कठोरातली कठोर शिक्षा अर्णवने द्यायला सांगितलेली असते.